काय करू मी? अक्षराला सांगू का माझ्या मनात काय चाललंय ते? नाही, तिला कळलं तर ती अडवेल, समजवेल मला. तिच्या सुखासाठी ती माझा बळी जाऊ देणार नाही. पण आता माझा विचार करायची ही वेळ नाही. माझं सगळं झालं आता. चारू मला सोडून गेल्यापासून आणि ही भुवनेश्वरी नावाची नागिण घरात आल्यापासून माझ्या जगण्याला, माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. जे जगायचं होतं ते चारू बरोबर जगून झालं माझं. आता मला मुलांच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी मला स्वतःला फासावर लटकवावं लागलं तरी चालेल. पण आता काहीतरी केलं पाहिजे. गप्प बसून चालणार नाही. चारू, मी काय करू? तूच सांग मला. माझा हट्ट मोठा की मुलांचा संसार मोठा? माझ्या दृष्टीनं आपल्या मुलांचा संसार जास्त महत्वाचा आणि मोठा आहे. आता मला भुवनेश्वरी पुढे झुकावं लागेल. मी तिच्या पुढे नाक घासेन आणि तिला म्हणेन, बाई माझं चुकलं, मी तुझ्याशी वाईट वागलो, तुला मान दिला नाही, तुला जे हवं ते स्थान दिलं नाही, हे सगळं चुकलं माझं. चारू, मी बोलेन तिच्याशी. काही झालं तरी मला बोलावंच लागेल. आणि आता उशीर करून चालणार नाही. जे मला आयुष्यात कधीही करायचं नव्हतं ते आता मला करावं लागेल. पण ते केल्याशिवाय माझ्या मुलाचा संसार वाचणार सुद्धा नाही. चारू, मनापासून फक्त एकच सांगतो, माझ्या हृदयात फक्त तू आहेस. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि राहील. मला शक्ती दे चारू. जे ठरवलंय ते मी करू शकेन. यासाठी शक्ती दे मला. हे सगळं फक्त आपल्या मुलाच्या संसारासाठी. आमची बायको लाखात एक आहे. त्यांच्यासारखं कुणीच नाही. सगळं मला माहित आहे. आता माझ्यासारख्या एवढ्या अडाणी गोळ्याला त्यांनी स्वीकारलं, आमच्यावर प्रेम केलं. पण मग मधीच अशा का वागल्या? आंबाबाई, ए आई, विचार करून करून डोसक्याचा भोगा झाला. खरं सांगतो तुला, खरं सांगू काय, ओंक्या मला काल म्हणला ना, तेव्हा मला ते सुरुवातीला पटलं नाही बरं का. पण आता शांतवाने विचार केल्यावर मला जाणवलं, ओंक्या म्हणला ते बरोबर आहे बरं काय ग आंबाबाई. हां, हे बघ, साथ द्यायची म्हणजे फक्त संघ राहायचं नसतंय, आहे का नाही? एकमेकाच्या बाजूने उभं राहायचं असतंय. प्रतिकूल परिस्थितीत बी एकमेकाची साथ सोडायची नसते, एकमेकाचा हात सोडायचा नसतोय. सगळं कळतं की हो, पण वळत नाही माणसाला. इथं गोड पेंड खाते. आंबाबाई, मास्तरीन कवा येणार ग घरला परत? काहीतरी कर की. देवीला ना ग स्वतःच्याच मनाला विचार. काय? अरे समजा देवावर सोडून कसं चालल? आपल्याला काहीतरी हातपाय हलवाय पाहिजेत का नाही? काय कमी प्रयत्न केले का आता? काय केलंस तू? तर त्यासनी चांगलं आनंदी ठेवायचं म्हणून किती प्रयत्न केले, पण तरी घर सोडून गेल्या. काहीतरी चुकलं असणार म्हणा माझं, म्हणजे असलच चुकलं. त्याशिवाय त्या घर सोडून जाणार नाहीत, होय का नाही? एवढा मोठा निर्णय असंच घेणार नाहीत ग मास्तरीन बाई. शार्प आहेत डोसक्यानं द्या. काही तर खटकलं असणार त्यासनी, त्यांची खिट्टी सरकली असणार म्हणताना त्यांनी निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं असणार की मी कुठेतरी त्यांची साथ द्यायला कमी पडतोय. हा, काहीतरी चुकलंय, पटतंय नव. मग झालं तर मग आता जा तिच्याकडं, गुडघ्यावर बस आणि सांग तिला, तुम्ही घरला चला, तुमच्याशिवाय घराला घर पण नाही बघा. येत नाही जा म्हणलं तर काय करावं? त्यांचे एवढे लाडके सासरे बुवा 4 वाजता सूर्यवंशी, ते स्वतः गेले होते. काय झालं? धनाजी, काय काय? अगं आत्ती चहा तयार हाय का नाही? अगं थाईला येळेत चहा लागतोय, माहित आहे ना व? अगं मी सांगितले धनाजीला. थांब धनाजी. धनाजी, धनाजी का नाही लई काम चुकारपणा करायलाय. ताईला सांगून का नाही त्याची एकदा खरडपट्टी काढावीच लागेल. धनाजी, अंबाबाई, तूच काय तर मार्ग दाखव. आमचं काय डोकं चाललं ना आता.
अक्षू, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोला ना. तू का पुन्हा पुन्हा त्या दुष्टचक्रात अडकतेस? दुष्ट बाबा, अहो दुष्टचक्र काय आहे? अधिपती अन्याय सहन करत नाहीत आणि स्वतः कुणावर अन्याय करत नाहीत. इतका चांगला माणूस आहे, यामध्ये दुष्टचक्र काय बाबा? हो का? मग तुझ्यावर अन्याय झाला त्याचं काय? तो तो अधिपतींनी नाही केलाय बाबा, भुवनेश्वरी मॅडमने. तेच म्हणतोय मी. अधिपती कायम त्या भुवनेश्वरी मॅडमच्या पाठीशी उभे राहतात. खरं तर नवरा म्हणून त्यांनी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तुला साथ दिली पाहिजे. पण तसं नाहीच. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्यांची मतच नाहीये. कायम त्या भुवनेश्वरी मॅडमच्या ओंजळीने पाणी पित असतात. असं नाहीये बाबा. मलाही आधी असंच वाटायचं की अधिपतींना स्वतःची मतं नाहीये, जेवढं सांगितलंय तेवढंच ते करतात कारण ते कमी शिकलेले आहेत, असं सगळं मला वाटायचं. पण बाबा बघा ना, त्यांनी दाखवून दिलंय आज. भुवनेश्वरी मॅडमनी अडवलेले पगार त्यांनी रिलीज केले बाबा. ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी त्यांना स्टँड घ्यावाच लागला असणार आहे आणि तो त्यांनी घेतला आणि त्यावर ते अडून राहिले. मला माहितीये बाबा, अधिपती छोट्या घरगुती गोष्टींमध्ये त्यांचं मत नाही सांगत, लोकांची मनं नाही दुखावत ते. पण जेव्हा त्यांना दिसतं की कुणावर अन्याय होतोय तेव्हा ते गप्प बसत नाहीत. आणि एका चांगल्या माणसाचं लक्षण आहे बाबा. असा माणूस मिळणं याला खरंच भाग्य लागतं आणि आपण भाग्यवान आहोत. अधिपती, तुम्ही इथं कशाला येत हो तुम्ही? बोलायचं आहे अधिपती मला. मला नाही बोलायचंय. अधिपती, पळ काढून चालणार नाहीये, मार्ग काढावा लागेल आपल्याला. कसला मार्ग काढताय आता? तुझा संसार वाचवायचा मार्ग. त्याची काळजी तुम्ही करू नका. आमच्या बघ, अरे, मी नाही करणार तर कोण काळजी करणार? आम्ही समर्थ आहे हो. तुम्ही याच्यात पडू नका. जाऊ. का पडू नको? का पडू नको? बाप आहे मी तुझा. बाप आहे तर मग काय करू? ऐक माझं, जे मी सांगतो ते ऐक. निष्क्रिय नको बसू, अक्षराला घेऊन ये. झालं काय तुमचं सुरू परत? जोपर्यंत तू माझा ऐकत नाहीस, तिला आणायला जात नाहीस, तोपर्यंत मी हेच बोलत राहणार अधिपती. हा, मग मी जाणारच नाही. मला का? काय त्यानं काय घडणार नाही, मला माहित आहे. असं नाही अधिपती. असं नाही का? तुम्ही गेलताच की आणायला. काय झालं? आल्या का त्या परत? सांगालाय. अरे, मी तिला आणायला जाणं आणि तू आणायला जाणं याच्यामध्ये फरक आहे ना. काय नाही हिराबाई, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवतोच. प्रश्नच नाही मॅडम. अहो, तुम्हाला कोण चॅलेंज करणार आहे? आम्हाला चॅलेंज करणारे आहेत की तुमच्या घरात. ती मूर्ख आहे. मूर्ख नाही, अतिशहाणी आहे ती. काही का असे ना, आता डिवोर्स होतोय ना, म्हणजे झालं. होतोय पण अजून झाला नाही. नाही, पण होईलच ना. ते तर आहेच. मॅडम, माझी काही मदत लागली तर सांगा. हा, तुमची मदत पाहिजे म्हणून तर आम्ही तुम्हाला फोन केलाय. नाहीतर तुम्ही काय आमची मैत्रीण आहे काय? शिळोपाच्या गप्पा माराया. हा, हो मॅडम, तुम्ही फक्त हुकूम करा. तुम्ही सांगाल ते काम नक्की करते. आम्हाला का नाही तुमचं हे लय आवडतंय बघा हिराबाई. पॉझिटिव्ह की काय म्हणतात का नाही, तसं आहे तुमचं. मॅडम, हे माझं कौतुक आहे का टीका आहे? कौतिक कौतिक आहे. आजच्या जगात असंच पाहिजे, नाहीतर मग मास्तरीनबाईंसारखी रडायची पाळी येते. मॅडम, तिच्यावर अशी वेळ आणा ना की तिला चांगलीच अद्दल घडली पाहिजे. खूप शहाणी समजते ती स्वतःला. तुम्हाला माहिती आहे ना की अधिपतींना तिने पगार करायला लावलाय ते? माहिती नाही, खात्री होती. कारण त्यांच्याशिवाय हे कोणी करूच शकत नाही. आणि आता काय, त्यांचे हात आभाळाला टेकले असतील. आभाळाला? स्वर्गासाठी फक्त 2 बोटं बाकी आहेत. किती म्हणाली, अधिपती न्यायी आहेत, न्यायी आहेत. मग मी पण तिला म्हटलं की भुवनेश्वरी मॅडम काय मग अन्यायी आहेत का? मग काय म्हणल्या त्या? काही नाही, खूप शहाणी समजते ती स्वतःला मॅडम. आणि मला वाटतं ती एवढ्या सहजासहजी अधिपतींना सोडणार नाही. हुकमी एका कोण टाकते लक्षात लगेच? तो आपण राखून ठेवतो नाही का? पण आता आपण असा डाव टाकायचा की हुकमी एका सोडल्या बिगर त्यांच्याकडे दुसरा काही मार्गच उरणार नाही. मॅडम, तुम्ही सांगाल तसं करेन. आणि तुम्ही सांगाल ती रक्कम आम्ही तुम्हाला देणार. मॅडम, अहो
रकमेचं काही नाही हो, आपलं आपलं नातं महत्वाचं आहे ना. आमच्यासाठी पण तुमचं नातं महत्वाचं आहे हिराबाई. मग सांगा काय करू? गाडी मोड लवकर झाला पाहिजे. तुमच्या बहिणीला राजी करा. तुम्ही म्हणाल ती रक्कम तुमची. आता तुम्ही द्याल ती रक्कम मला मान्यच आहे. नाही पण एक आकडा सांगा की. मॅडम अहो मी कसं सांगू? म्हणजे 50 लाख असं. ठीक आहे 50 लाख. हिराबाई आम्ही हे उदाहरणादाखल बोललो पण ठीक आहे. दिले 25 आत्ता आणि 25 काम झाल्यानंतर. हो हो मी करते ना काहीतरी जुगाड. ताई नक्कीच डिवोर्स देईल. शाबास. असाच पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुमचं समज चांगलं होणार. हो हो मॅडम, तुमचा फक्त आता आशीर्वाद असू द्या. हाय हाय आमचा आशीर्वाद आहे. काही फरक नाही हो. आणि मी त्यासने आणायला गेलोच नाही असं नाही ना. गेलतो की 2 वेळा त्यांच्या घरला गेलतो. तुम्हाला सांगितलं की काय झालं. त्यांचे वडील भेटले मला. मास्तरीनबाई भेटलेच नाहीत आणि बोलले मला रागारागात त्यांचे वडील. ते सगळं ऐकलं आणि आलो. म्हणजे ते जे काय बोलले त्याचा काय राग आला नाही सोडा मला, कारण ते जे बोलले ते खरंच आहे. आता असं मला बी वाटायला लागले, कारण आमच्याशी लग्न करून मास्तरीनबाईंचं वाटोळच झालेलं आहे असं आता मला बी वाटतंय. एखादा शिकलेला उच्च शिक्षित नवरा त्यासनी जसं पाहिजे होतं तसं त्यांनी केलं असतं तर त्यांच्या आयुष्याचं बरं झालं असतं. आमच्यामुळं सगळा विस्फोट झाला त्यांच्या आयुष्याचा. वाटोळ झालं. नाही झालं ते झालं. आता हाय ते आहे खरं. आणि मी गेलोच होतो. आमची भेट झाली नाही पण त्याच्या आईबाबांनी त्याला सांगितलं नसेल की आलते बाबा जावई. हा मग मास्तरीनबाईंनी वाटलं नाही एखादा फोन करावा. का आलता बरं तुम्ही, जाऊन भेटावं. भेटायचं राहिलं लांब. फोन बी गेला, एक मेसेज बी गेला नाही साधा त्यांनी. अगदी सोडा. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय, त्यासनी आपल्या घरला परत यायचं नाही. अधिपती मला असं वाटत नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं आम्हाला बी वाटलं पाहिजे असं नाही ना. अधिपती तू तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केला नाहीस असं नाही, केलंस, पण त्याचा उपयोग नाही झाला ना. तुला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल. एकदा नाही 1000 वेळा प्रयत्न करावा लागेल. अधिपती अक्षराला समजून घे. एका बाईला काय हवं असतं ते समजून घे. पुरुष बायकांच्या बाबतीत जी घोडचूक करतात ना, त्यांना गृहीत धरतात, ते तू करू नकोस. तू तसा नाही आहेस. तुझं अक्षरावरती प्रेम आहे मनापासून. म्हणून तुला पुन्हा पुन्हा मी सांगतोय, तिला समजून घे. त्यासनी आम्ही समजून घ्यायचं का काय करायचं ह्याच्यासाठी तुमचं लेक्चर नको आहे मला. अरे लेक्चर नाहीये हे. मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय तुला. काय कसला अनुभव आहे तुम्हाला? बायकोला छळायचा, तिचा अपमान करायचा अनुभव आहे. अरे त्या भुवनेश्वरीने मला, मी परत परत तुला तेच सांगतोय. मग नका सांगू. मी तेच म्हणतोय नका सांगू. अधिपती तू माझं भुवनेश्वरीशी वागणं बघितलंयस ना. कधीतरी तुला तुझ्या लहानपणीचं आठवतंय मी तुझ्या आईशी कसा वागायचो, खऱ्या आईशी, चारूशी. एका चेहऱ्याच्या 2 बायका. दोघींची माझी वागण्याची पद्धत वेगळी होती, आहे आणि राहणार. माझ्या चारूचा एक शब्द कधी पडू दिला नाही मी. तिचा सतत आदर केला, प्रेम केलं तिच्यावर मनापासून. माझी बायको म्हणून सतत तिला सन्मानाचं स्थान दिलं. ती गेल्यानंतर आज सुद्धा तेच स्थान आहे तिच्याबद्दल माझ्या मनात. या बाईबद्दल ते असणं शक्य नाही. जाऊ दे ना, आमचं सोड ना. तू तुझं बघ ना. तुझ्या बायकोला तुझ्याकडून काय हवंय ते बघ ना. हा बघतो, माझं मी बघतो. त्यासनी माझ्याकडनं काय पाहिजे मला चांगलं कळले. नोटीस पाठवलंय ना माझ्या नाकावर टिचून. मग आता मला बी काय त्यासनी घरला घेऊन यायची हौस नाही. अधिपती ऐक. अरे नातं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गैरसमज होत असतात. तू ऐक माझं, तू जाऊन तिला घेऊन ये. गेलतोच की त्यांच्या घरी. मी तुम्हाला सांगतोय की गेलतो मी त्यांच्या घरला. त्या आल्या नाहीत. आता काय करू मी? पण तुझं काहीतरी चुकलं असेल ना. ताई अगं 50 लाख म्हणजे काय झालं? आणि ही काय दिवे लावणार आहे 50 लाख घेऊन? समजा तर आपणच केलं की ग ताई. हिला काही लाज वाटते का नाही? उचलली जीभ लावली टाळ्याला. ताई अगं हिनं कधी कधी 50 लाख बघितले तर असतील का आयुष्यात? ताई अगं तू लई भोळी आहेस ग. कुठल्या कामाचं किती मोल दिलं पाहिजे हे तुला कळायला पाहिजे की ग ताई. ती बोलली 50 लाख द्या, तू लगेच द्यायला निघाली. ह्याला काय अर्थ आहे ताई? नाही दुर्गे, या कामाचे मोल बरोबर आहे. म्हणजे सुनबाईंनीच सांगितलं अधिपतींना पगार कराया. हाय का आता काय धालगज आहे बाई? ते चांगलंच ठाव आहे आम्हाला. हे कोण ती इरा बोलली का ताई? ताई तू कने अधिपतीसनी विचार म्हणा हे फळ दिलं आमासनी. आणि ते हट्टाला पेटले म्हणजे? नाही नाही, आमच्या अधिपतीनं असलं काही चालत नाही. म्हणून तर आम्ही काही गाजावाजा केला नाही. त्यांच्या कलेनंच घेतलं पाहिजे समज. काय सुनबाईंनी आमच्या बरोबर बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आहे.
त्यांची चाल ओळखूनच आपल्याला आता पुढची चाल ठरवायला लागणार. म्हणजे ताई तू काय बी बोलणार नाहीस अधिपतीसनी? नाही, म्हणजे आता हिला रान मोकळं. आम्ही 4 पावलं पुढं जातोय आणि त्या आम्हाला 6 पावलं मागं आणतात. ताई ती अशी सहजासहजी सोडणार नाही अधिपतीसनी. त्याची कल्पना आहे आम्हाला. त्या सोडू देणार नाहीत आणि आम्ही जोडू देणार नाही. ताई मग आता कसं होणार? घोंगडं भिजत पडलंय, त्याचीच तर किंमत आहे 50 लाख. कळलं? हा बरोबर आहे, माझंच चुकतंय, काय माझंच चुकतंय. बरोबर आहे, सोडा तुम्ही. अधिपती चिडतोयस का? चिडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हे जे अक्षराला मिस करतोस ना, त्याच्यामुळे चिडचिड होते तुझी छोट्या छोट्या गोष्टीवरनं. काय हे कुठलं काय काढलंय आता? असंच आहे, असंच आहे. समजून घे आधी. स्वतःच्या भावना आधी स्वतः ओळखायला शिक. आणि बाई कधीही इमोशनली विचार करते. एखादी बाई जेव्हा नवऱ्यावरती प्रेम करते ना, प्रेमाचं तुम्ही मला सांगूच नका. त्या बाबतीत तुम्ही आमच्या आदर्श गावाचा असू शकत नाही. आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांगतोय, तुम्ही काय केलं? मी सांगत नाही तुम्हाला? आई साहेबांचं मन ओळखून घ्या, कायम सांगत आलोय. त्यांच्या भावना ओळखून घ्या, समजून घ्या. तुम्ही ते कधीच ऐकलं नाही. तुम्ही कायम त्याचा अपमान केला, हा मानानी केली. तुम्ही काय सांगताय प्रेमाचं? अधिपती 2 वेगळ्या गोष्टी एकत्र करतोयस तू. तुमची गोष्ट वेगळी आहे, आमची गोष्ट वेगळी आहे. अक्षरा हे सगळं डिझर्व नाही करत. होय काय? आमच्या आई साहेब करत होत्या डिझर्व. त्यांनी तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलासाठी त्यांचं आयुष्य वेचलं. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला. तुम्ही त्यासनी काय दिलं? कायम अपमान दिला. आई साहेबांना काय मिळालं? रिजेक्शन मिळालं, फक्त तुच्छता मिळाली तुमच्याकडनं. हे सगळं त्या डिझर्व करत होत्या काय? मला सांगा. अरे नाण्याला 2 बाजू असतात ना अधिपती. भुवनेश्वरीचं आणि माझं इक्वेशन वेगळं आहे. माझ्या दृष्टिकोनातून तिनं अनेक चुका केल्यात, अजून सुद्धा करत असते, म्हणून मी तिच्याशी असं बोलतो आणि वागतो. अक्षरा तुझ्या बाबतीत काय चुकली रे? हा, तिने एक केलेली चूक सांग मला तुझ्या बाबतीत. तू का असं वागतोयस? का त्रास देतोयस? जा ना घेऊन ये तिला. तुम्ही मी काय वागायचं तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही काय कशाचं काय इक्वेशन सांगताय तुमचं नाही आई साहेबांनी? आई इक्वेशन सांगू, सगळे इक्वेशन तुमचं चुकलेलं आहे. हां, तुमच्या आयुष्यातली सगळी गणितं तुमची चुकलेली आहे, ती मान्य करा. आपण स्वतः आयुष्यभर गणितात नापास व्हायचं आणि पोरातनी गणिताचं ज्ञान सांगणार गाईड वाटत फिरायचं. कोण घेणार तुमचं गाईड? असं नसते हो. बोलायचं एक, वागायचं तिसरंच. जो काय आदर्श आपल्याला सांगायचा असतो ना दुसऱ्याला, ते आपल्या वागण्यातनं दाखवून द्यायचा असतोय. तुम्ही जर आई साहेबांसंग ठरलेलं लगीन केलं असतं ना, तर मास्तरीन बाई आज घरात असत्या. तुझ्या भुवनेश्वरीमुळे अक्षरा घरात नाहीये. हा, तरी म्हटलं तुम्ही आई साहेबांवर अजून घसरला कसं नाही? काय झालं की आपलं आई साहेबांच्या डोसक्यावर त्याचं खापर फोडायचं तुमची जुनी खोड आहे. पास करा, बंद करा. उद्या कोल्हापुरात ढगफुटी झाली की नाही तरी तुम्ही हेच म्हणणार नाही ते जरा आमच्या भुवनेश्वरीमुळे ढग दाटून आलती, त्याच्यामुळे मोठा पाऊस पडलाय. जाऊन दे, काय जाऊ दे. तुम्ही का नाही स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या माथी मारल्यानं माणूस स्वतः निर्दोष होत नसतो, एवढं लक्षात घ्या. ते बापाचं कर्ज पोरग्याला फेडायला लागतं की नाही, त्याच्यातली गत झाली आमची. तुम्ही आई साहेबांना आत्तापतूर जसं वागवलं त्याचं शाप लागल्यात आमच्या संसारावर, बाकी काय नाही. हो जाऊन दिलं सोडा. आता उगाच अजून माझ्या तोंडून काहीतरी भलं बुरं निघायचं, त्याच्या आधी तुम्ही निघा. अधिपती ऐक, रागवू नकोस, माझं ऐक तरी. हे बघ, मला तुझं आयुष्य नीट करायचंय बस. अहो, तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य नीट करता आलं नाही, तुम्ही आमचं आयुष्य काय नीट करणार आहे? तुम्ही आमच्या आई साहेबांचा संसार होऊ दिलेला नाही, त्याची शिक्षा म्हणून आम्ही आमची नशिबाची भोग भोगतोय. आम्ही भोग. अरे असं नको म्हणून बाळा, ऐक माझं. मी जातो. थांब थांब. हा, समध्या फायली बघितली आम्ही. त्याच्यावर तुम्ही म्हणाला तिकडे अंगठे पण लावलेत. हा, पाठवून देतो आम्ही. कागदपत्र तयार ठेवा आता. हा. ताई ताई, अगं तू ऐकलंस का? तू सांगशील तर आम्ही ऐकू ना. हो, बोल पटशिरी. अगं ताई, ते शाळेतली लोक का नाही अधिपतीसनी भेटाया फॅक्टरीत गेलते. त्यांनी लई कौतुक केलं म्हण ग. आता त्यामुळं अधिपती शाळा बंद कराय आडवे येत्याल. ही समधी सूत्र का नाही ती मास्तरीन घरी बसून हलवायल्या. त्यांना काय करायचं ते करू दे. एकदा का ते वेगळे झाले की त्या शाळेच्या जागेवर मोठाच्या मोठा मॉल बांधतो का नाही आम्ही बघ. ठरवलंय आम्ही. काय बी झालं तरी आता थांबायचं नाही.